जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी जी आर आला. कोण पात्र आणि कोण अपात्र? प्रोत्साहन अनुदान योजनेतील शेतकरी कर्जमाफी जी आर 2026. राज्यातील शेतकऱ्याची गेल्या 2 वर्षापूर्वीची शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपली. अखेर 2 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीतील योजनेला मंजुरी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 2 लाखावरील कर्जमाफी, वन टाईम सेटलमेंट आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान असे 3 घटकात असणार आहेत. या 3 घटकातील ज्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. याच्याबरोबर ज्यांची कर्ज 2 लाखापेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास त्यांना खात्यातील 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन लाभ योजनेत अधिकाधिक प्रोत्साहन 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. आता याच्यातला पहिला घटक शेतकरी कर्जमुक्त योजना. शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जामार्फतची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या अशा एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जावरील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासहित अधिकात्मक 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांना जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. याच्यामध्ये क्षेत्राची काही लिमिट नाही. तुमच्याकडे जरी जास्त क्षेत्र असेल तरी बी कर्जमाफी होणार. फक्त कर्जमाफी किती लाखपर्यंत होणार? तर फक्त 2 लाख. आणि 2 लाखाच्या पेक्षा जास्त जर कर्जमाफी असेल तर ती होणार नाही. आणि ती किंवा 3 लाख किंवा 4 लाख किंवा 5 लाख असेल अशा शेतकऱ्यांना कर्ज आधीच भरावे लागेल. त्याच्यानंतर ते तुम्हाला 2 लाख रुपये बँकेमध्ये किंवा ट्रान्सफर करणार आहेत. आता इथं स्पष्ट केलं आहे. 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकबाकी रकमेची बँकेस संस्थेंना परतफेड करणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यातील एक किंवा अनेक बँकांकडून मुद्दल व व्याजासहित 31 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकबाकी रकमेची बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये परतफेड नाही केल्यानंतर तुमचं कर्ज माफ होणार नाही आणि ती तुम्हाला पैसे बी देणार नाहीत. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट म्हणून 2 लाख रुपयाची कर्जमाफी लाभ देण्यात येईल. या योजनेत देखील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाची पुनर्गठन केल्यास कर्जमाफी पैकी एक किंवा अनेक बँकांकडील 31 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत हप्त्याच्या रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समुद्रता योजनेअंतर्गत 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळेल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांना हिस्स्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देणार आहे. आता अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? आधी आपली जितकी बी व्याज झालेलं आहे ते बँकेला आधी विचारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ते पूर्ण पैसे भरायचे किंवा तुमचे असतील 2, 3, 4 लाख, 5 लाख असे
भरायचे. त्याच्यानंतर वन टाईम सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला ते नाही का शासन 2 लाख अनुदान हे देणार आहेत, कर्जमाफी. पण तुम्हाला पूर्ण पैसे आधी भरावे लागते. वन टाईम सेटलमेंट आधी करावं लागणार आहे. याच्यामध्ये तिसरा घटक नियमित कर्जदार शेतकऱ्यातील प्रोत्साहन लाभ योजना. ज्या शेतकऱ्यातील मुद्दल व व्याजासहित थकबाकीची रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यातील प्रोत्साहन 50,000 रुपये प्रोत्साहन संपूर्ण थकबाकीतील बँकेत जमा केल्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये बी आता संपूर्ण आता 50 जे रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना काय करायचं, त्यांना बी असं हे केलं की तुम्ही आधी कर्ज भरा, त्याच्यानंतर आम्ही 50,000 रुपये देऊ, असं याच्यामध्ये आहे. बँकेमध्ये जमा केल्यास देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली. याला बी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याची लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी नव्याने घेतलेल्या कर्जदारी थकबाकीची झाली असल्यास अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या मुद्दल व व्याजासह 50,000 रुपये असल्यास अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयातील कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देणार सन 2022 ते 2023 सन 2023 ते 2024 सन आणि 2024 ते 2025 3 आर्थिक वर्षापूर्वी कोणत्याही 2 लाख आर्थिक नियमानुसार वेळेस कर्जदार परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. थकबाकी अशा पात्र शेतकऱ्यांची चालू आर्थिक वार्षिक अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जदाराची देखील मुदतीची परतफेड आता इथं मुदत दिलेली आहे 31 मार्च 2027. इथं बी तुम्हाला नाही का ज्यांनी परतफेड रेग्युलर परतफेड करताना असे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे, परतफेड करणे अनिवार्य आहे. ही योजना राष्ट्रीय बँक, खात्यागी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जास तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेतील त्याच्या स्वतःच्या निधीतूनच वितरित केलेल्या कर्जदारांना देखील लागू राहील. कोण पात्र? सदर योजनेतील लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निष्पक्ष ग्राहक धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचे लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँक, खात्यागी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच तुम्ही जर प्रायव्हेट बँकेतून कर्ज घेतले असेल ते तिथे लागू नाही. इथे फक्त सरकारी बँकमध्येही कर्जदाराची लागू आणि कर्ज माफ होणार आहे. तसेच प्राथमिक कृषी सहकारी संस्थेतील स्वतःच्या निधीतून वितरित केल्यास कर्जमाफी देखील सदर योजना लागू राहील. या योजनेतील निष्कर्षानुसार पात्र शेतकऱ्यातील आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टेक फार्मर ID काढणे, आधार संग्रामी मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. कोण अपात्र? या योजनेत राजकीय पदाधिकारी, सहकारी कर्मचारी व यावर पात्र व्यक्ती सहकारी संस्थेत 25,000 रुपयाहून अधिक वेतन असलेल्या अधिकारी कर्मचारी प्राप्त नसतील. कर्जमाफीसाठी कागदपत्रे लागण्यासाठी हे कागदपत्रे लागतील. यासाठी शेतकऱ्याचे आधार ग्रामीण प्रमाणीकरण केले जाईल. तसेच ॲग्रिस्टेक आधार ग्रामीण मंचावर शेतकऱ्याची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेच्या कार्यान्वयनासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करण्यात येईल. धन्यवाद.